शिक्षकांनो, पोर्टल रजिस्ट्रेशन करत आहातच, परंतु ज्या अफवा पसरल्या जात आहेत त्यापैकी व्हायरल ज्या अफवा आहेत अशा 10 अफवांचा या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि सोबतच सत्य परिस्थिती काय आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अशा प्रकारचं चॅटिंग होत असेल तर तुम्ही काय करायचं याचा तुम्ही विचार करा आणि मग तुमचा फॉर्म पुन्हा अनसर्टिफाय करून तुम्ही सर्टिफाय करा. यासाठी ह्या ज्या सूचना आहेत, ज्या अफवाला ऑथेंटिक माहिती दिलेली आहे मंत्रालय, आयुक्तालय, MSCच्या पाठपुराव्यानुसार, त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे का हा एकदा चेक करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी जे डाऊट्स काही क्लिअर झालेले दिसत नाहीत. कदाचित हे जे अफवा आहेत त्या मुद्दाम पसरवल्या जात असाव्या किंवा काही लोक जाणून बजून मुद्दाम आपल्यापर्यंत मेरिट यावं आणि जास्तीत जास्त उमेदवारांचे सर्टिफिकेशनचे त्यांचे DV मध्ये बाद व्हावेत याच्यासाठी हा प्रयत्न करताना दिसत आहेत. पहिली अफवा म्हणजे TET आणि CTET बाबत. मित्रांनो, TET आणि CTET याच्या संदर्भातला क्लिअर कट रूल असा आहे की ज्या उमेदवारांना 90 अबव मार्क्स आहेत त्यांना ओपन कॅटेगरीतून पास केलेला आहे, त्यांना कोणत्याही कॅटेगरीचा लाभ नसेल तरी सुद्धा ते ओपन कॅटेगरीमध्ये TET पास करू शकतात. मित्रांनो, TET CTET TETच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती क्वालिफाईड लिहिलेलंच आहे, परंतु CTETच्या बाबतीमध्ये 5% सूट उमेदवारांना मिळते. केंद्र स्तरावर या परीक्षेचं आयोजन केल्यामुळे राज्यामध्ये या परीक्षेमध्ये 5% सूट उमेदवारांना मिळत असताना ज्या उमेदवारांना 82 अबव टू 90 पर्यंत मार्क्स आहेत अशा उमेदवारांना जरी नॉट क्वालिफाईड त्यांच्या मार्क्स शीटवरती लिहिलं असेल तरी सुद्धा ते आता टेट पोर्टल पवित्र वेबसाईटवरती सेल्फ सर्टिफिकेशन करताना करू शकतात आणि ते या 5% सूटचा लाभ घेऊ शकतात. याच्यामध्ये स्पेशली आता जे काही नवीन सूचना आलेल्या आहेत, मग ती 26 डिसेंबरची असो, 9 जानेवारीची असो, यानुसार SCBC EWS उमेदवारांना सुद्धा या 5% सूटचा लाभ घेता येणार आहे आणि त्या सूट घेण्यासाठी मात्र त्यांच्याकडे यापूर्वी त्यांना जे व्हॅलिड होतं ते कोणतंही आरक्षणाचं सर्टिफिकेट परीक्षेपूर्वीचं त्यांच्याकडे असायला हवं, इतकीच अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे. जरी उमेदवारांनी 90+ मार्क्स पाडले असतील, त्यांच्याकडे कोणतंही कास्टचं सर्टिफिकेट नव्हतं परीक्षा देण्यापूर्वी किंवा त्या आर्थिक वर्षातलं, तरी सुद्धा त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाहीये, ते करू शकतात. परंतु बाकीचे उमेदवार ज्यांच्याकडे त्या आर्थिक वर्षातलं प्लस त्याच्या अगोदरचं वर्षाचं कोणत्याही आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल तर त्यांनी तिथं करायचं आहे. दुसरी अफवा म्हणजे TET परीक्षा जी 23 नोव्हेंबर 2025 ला झालेली आहे त्याचा निकाल आता नुकताच लागणार आहे. याच्या संदर्भातला इंस्टाग्राम बालुशामाने किंवा फेसबुक बालुशामाने तुम्ही सर्च करा. नुकताच मी त्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे आणि न्यूज पेपरला सुद्धा आपण बातमी 15 जानेवारी ते पर्यंत हा निकाल जाहीर होऊ शकतो. मग या समाज माध्यमावरती अफवा पसरलेली आहे की TETचे जे मार्क्स आहेत जी आता 23 नोव्हेंबरला झालेली आहे त्याच्यामध्ये उमेदवार पास होणार आहेत, ते शिक्षक भरती परीक्षेत ग्राह्य धरले जाणार आहेत. पर अशी अफवा का पसरली त्याचं कारण आहे म्हणजे सकाळची न्यूज. ही जी पदभरती आहे, रिक्त पदभरती आणि शेवटपर्यंत मे 2026 पर्यंत रिक्त असलेली पदं ग्राह्य धरली जाणार आहेत आणि ज्या TET घेतली जाणार आहे. मित्रांनो, ही जरी बातमी असली याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, तरी सुद्धा याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाहीये. याचं कारण असं आहे जी सर्टिफिकेशनची डेट आहे ती 14 मे 2025 पूर्वीची तुमची पात्रता असणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी तुम्ही TET 23 नोव्हेंबरची आता येणाऱ्या काळामध्ये जरी तुमचा रिझल्ट आला तरी तुम्हाला याचे मार्क्स या पोर्टल पवित्र शिक्षक भरतीच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये ऍड करता येणार नाहीत. त्याची अफवा आहे ती आहे माध्यमाबाबतची. तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतं होतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन करायचं आहे. मग जे प्रेफरन्स येणार आहेत ते 10वीच्या माध्यमावरतीच येणार आहेत. 2022च्या शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स येताना DED आणि BEd हे केवळ 2च माध्यम ग्राह्य धरलं जात होतं, परंतु आता 10वीच्या माध्यमाला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
त्यामुळे 10वीचं माध्यम खूप मॅटर करणार आहे. त्यानंतर जे माध्यमाबद्दलचा जो इश्यू होतोय तो आहे D.Ed, B.Ed आणि सायन्सच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकला, तुम्ही कोणत्या माध्यमातून परीक्षा दिली, यापेक्षा तुमच्या कॉलेजला कोणत्या माध्यमाची परमिशन आहे ते माध्यम तुम्हाला टाकायचं आहे, असं आयुक्त कार्यालयातून घेतलेल्या नुकत्याच अपडेटनुसार तुमच्यापर्यंत मी या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे. परंतु तरी सुद्धा जर तुमच्या सर्टिफिकेट वरती माध्यम मेन्शन केलेलं असेल तरी सुद्धा ते माध्यम तुम्ही टाकू शकता, इरिस्पेक्टिव्ह टू कॉलेजला कोणत्या माध्यमाची मान्यता होती. त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे तो पुरावा आहे, ती तुमची चूक अजिबात सुद्धा नाहीये. 5वी महत्वाची अफवा म्हणजे अबाउट मेन सब्जेक्ट आणि कोर सब्जेक्ट याच्या संदर्भातील शिक्षक पात्रता संदर्भातले 3 GR आहेत. फेब्रुवारी 2019चा. त्याच्यामध्ये पूर्णतः तुमचा विषय कुठे ना कुठे मेन्शन केलेला असेल तो तुम्ही टाकायचा आहे. दुसरा GR आहे 12 जून 2019चा. तुम्ही हा GR सुद्धा, याचा सुद्धा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. याच्यामध्ये विषयानुसार तुम्हाला कोणतं सिलेक्शन करायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तिसरा महत्वाचा GR आहे तो आहे 25 फेब्रुवारी 2019चा. याच्यामध्ये सुद्धा विषय आणि याच्यामध्ये पूर्णतः क्लॅरिटी दिलेली आहे. तुमचं पासिंग आणि कॅटेगरी याच्यानुसार सुद्धा दिलेले आहे. तर याच्या पद्धतीने तुम्ही तुमचं मुख्य विषय निवडायचा आहे. आणि जनरली ज्या विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटीच्या प्रमाणपत्रावरती पासिंग सर्टिफिकेट वरती मुख्य विषय नाहीये त्यांच्यासाठी ही महत्वाची आणि अतिशय समर्पक अशी PDF ठरणार आहे. जर तुम्हाला याच्या संदर्भातली या पूर्ण PDF वरती व्हिडिओ हवा असेल किंवा या PDF हव्या असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की रिक्वायरमेंट टाका. आपण येणाऱ्या काळामध्ये ही तुम्हाला माहिती नक्कीच देऊ. 6वी महत्वाची पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली अफवा अशी आहे की ह्या उमेदवारांकडे पावती आहे 14 मे 2025 पूर्वीची, परंतु त्यांचं सर्टिफिकेट नंतर आलेलं आहे. त्यांनी काय करायचं? मित्रांनो, जरी मी शिक्षक असले तरी सुद्धा मी एक वकील आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळी परीक्षा परिषदेनं परीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की 14 मे पूर्वीचं जरी NCL नसेल तरी तुम्ही पावती जोडून तुम्ही तो फॉर्म भरू शकता. आणि त्यावेळेस कोणतंही मार्गदर्शन दिलेलं नव्हतं की तुमची सर्टिफिकेट असावं, त्यापूर्वीचं असावं, असं कोणतंही दिलं नव्हतं. आणि जेव्हा आता शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन आलं 25 पेजेसचं 15 डिसेंबरला, त्याच्यामध्ये हे बरेच सगळे डिटेल दिले होते आणि त्याच्यामुळे ही आपल्याला खूप कमी वेळामध्ये इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यामुळे अशा उमेदवारांनी ज्यांच्याकडे पावती आहे 14 मे 2025 पूर्वीची, ज्यांनी पावतीवरती अप्लाय केलेला आहे आणि नंतर त्यांचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, असे उमेदवार सुद्धा या शिक्षक भरतीमध्ये त्या कॅटेगरीचा, त्या सर्टिफिकेटचा लाभ घेऊ शकतात. आणि जर या उमेदवारांना पुढे DV मध्ये जर अडचण आली तर हे उमेदवार ऑफिशियली लीगली कोर्टात जाऊ शकतात. खूप जबाबदारीनं हे मी स्टेटमेंट करते. त्याचं कारणच असं आहे की वेळ फार कमी मिळाला, कमी वेळामध्ये शिक्षक भरतीचं आयोजन करण्यात आलं आणि नंतर सर्टिफिकेटला तुम्हाला एक कॅप लावण्यात आला. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे पहिली जर पावती असेल तर तुम्ही S करा, किंवा याच्या संदर्भातली अजून क्लॅरिटी घ्यायची असेल तर तुम्ही आयुक्त ऑफिसमध्ये जाऊ शकता. परंतु तिथं सध्या याच्यावरती कोणतंही ऑथेंटिक उत्तर दिलं जाणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा उमेदवारांसाठी, जे उमेदवार रिस्क घेतील त्या उमेदवारांसाठी आपण कोर्टात सुद्धा लढू. त्याचं कारणच असं आहे की त्यांची कोणतीही चूक नसताना आज त्यांची पावती ही ग्राह्य धरावीच लागणार आहे शालेय शिक्षण विभागाला. आणि हे एक आव्हान असणार आहे, ही रिस्क असणार आहे. असं असलं तरी सुद्धा त्याला ऑथेंटिक कारण आहे. तुम्ही याच्या संदर्भातल्या तुमच्या एरियातल्या कोणत्याही वकिलाला भेटा किंवा शिक्षण विभागातल्या तुमच्या कोणत्याही EIEO ला तुम्ही भेटा आणि हा तुमचा कन्सर्न सांगा, तर त्याला कोणतीही येणाऱ्या काळामध्ये अडचण येणार नाही. जबाबदारीचं वाक्य आहे, सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. 8वी महत्वाची अफवा म्हणजे शिक्षक भरती परिषदेचा तुम्ही फॉर्म सर्टिफाय करत आहात, तुमच्या कागदपत्र आणि डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका आहेत. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नावामध्ये जेव्हा बदल होतोय किंवा तुमचं आधार कार्डवरचं नाव चुकलेलं आहे किंवा तुमचं लग्नानंतरचं आणि लग्न अगोदरचं नाव आहे, त्या अशा केसेसमध्ये मात्र तुम्ही गॅझेट करू शकता. दिस इज अ परमनंट सोल्युशन.
किंवा महिलांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न येतो जनरली. परंतु ज्या उमेदवारांचे लग्नानंतर सुद्धा किंवा जनरल उमेदवारांचं त्यांच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका आहेत तर त्यांनी अफिडेव्हिट बनवायचं आहे. परंतु हे अफिडेव्हिट बनवताना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बनवायचं की 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बनवायचं, याच्या संदर्भात बराच संभ्रम असलेला दिसतोय. म्हणून मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर 100 रुपयाचा स्टॅम्प अवेलेबल असेल तर तुम्ही तो बनवू शकता. 500 रुपयाचा अवेलेबल असेल तर बनवू शकता, कारण सध्याच्या नवीन नियमानुसार 500 रुपयाचा स्टॅम्प हा व्हॅलिड पकडला जातो. परंतु जर तुमच्या तहसील कार्यालयाच्या सर्टिफिकेशन नुसार हे तुम्हाला जर बनवता येत असेल तर कोणतीही अडचण येणाऱ्या काळामध्ये नसणार नाहीये. आणि याला 6 मंथची व्हॅलिडिटी आहे, हे लक्षात ठेवा. उद्या शिक्षक भरतीला 6 मंथ पेक्षा अजून जर उशीर झाला तर तुम्हाला मागितलं तरच तुम्ही अफिडेव्हिट द्या किंवा तुम्ही जुनच हे चालवू शकता. 8वी महत्वाची शिक्षक भरतीतली अफवा आणि त्याचा शिक्षकांच्या येणाऱ्या काळामध्ये जे त्यांची निवड आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. ते म्हणजे पर्सेंटेजचं करायचं काय, की कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडायचं आहे का? मित्रांनो, अजिबात सुद्धा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये. ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे सीजीपीए नुसार तुम्ही पर्सेंटेज काढा. जर तुमची पर्सेंटेज कमी जास्त येत असतील तरी सुद्धा टेन्शन घेऊ नका, कारण कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड याच्यासाठी तुम्हाला 45% लागतात. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर मात्र तुम्हाला 50% लागतात. याच्या पुढचं कमी जास्त पर्सेंटेज जरी तुम्ही टाकलं तरी त्याचा तुमच्या निवड करताना कोणताही परिणाम होणार नाहीये. अजिबात सुद्धा याच्या संदर्भात कोणी घाबरून जायचं नाहीये. 9वी महत्वाची अफवा अशी आहे, एम एज्युकेशन आणि एमएड ह्या 2 डिग्रीज आहेत. या अध्यापक विद्यालयाच्या शिक्षक भरतीच्या ज्या जागा येणार आहेत त्याच्यासाठी एलिजिबल असेल का? मित्रांनो, एनसीटीचे रूल आहेत, परंतु जे शालेय शिक्षण विभागाचे रूल आहेत त्याच्यानुसार ज्या उमेदवारांचं एमएड झालेलं आहे त्याच उमेदवारांना अध्यापक विद्यालयामध्ये संधी मिळणार आहे. परंतु ज्यांचं एम एज्युकेशन झालेलं आहे त्यांना 11-12वीला जो एज्युकेशन सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी एलिजिबल असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार तुमचे जे निवड आहे, जे तुम्ही सब्जेक्ट निवडत आहात त्याच्यानुसार तुम्हाला करायची आहे. 9वी अफवा, तुम्ही जे मेन विषय भरत आहात आणि जे सब विषय भरत आहात, परंतु काही उमेदवारांना त्यांचे विषय मेन विषय मध्ये नाहीयेत तर त्यांनी काय करायचं? तर डिग्री आहे परंतु तुम्हाला टॅब दिसत नाहीये, अशा उमेदवारांनी जर तुमचं सायन्स फॅकल्टी मधून असेल, 11-12वी सायन्स मधून असेल आणि फार्मसी आहे त्यांनी केलेलं आहे, तर तुम्ही तिथे मात्र सायन्स स्ट्रीम निवडायची आहे. आणि ते करत असताना तुमच्या 3 वर्षामध्ये एखादा सब्जेक्ट कोणता होता तो तुम्ही विषय तिथं टाकू शकता. आणि सोबतच तो विषय टाकत असताना तुमचा जो विषय आहे, जे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे याच्यासाठी, फॉर एक्झाम्पल मी सांगते, एखाद्याचं बी फार्मसी झालेलं आहे परंतु तिथं टॅब नाहीये, त्यांनी काय करायचंय तर त्यांनी तिथं बीएससी म्हणून तिथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यांनी माझं बी फार्मसी झालेलं आहे आणि माझा हा रोल नंबर आहे, परंतु मला टॅब उपलब्ध नसल्यामुळे मी बीएससी सिलेक्ट करत आहे, असं एक व्यवस्थित एका पांढऱ्या शुभ्र कागदावरती लिहायचंय. आणि ते आणि तुमचं जे बी फार्माचं सर्टिफिकेट ते बीएससीच्या टॅब वरती अटॅच करून जोडायचं आहे. आणि नंतर तुम्हाला पुढे एमएससी चे प्रेफरन्सेस येतील. अन्यथा बीएससीचा जर तुम्ही टॅब सिलेक्ट केला नाही तर पुढचा तुमचा बी फार्माच्या उमेदवारांना एमएससी करूनही त्यांचे पुढचे प्रेफरन्सेस येणार नाहीत. इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी सुद्धा हेच आहे. तुम्ही 10वी आणि सर्वात महत्वाची अफवा ती म्हणजे अशी, सीटीटी जोडायचं की टीईटी जोडायचं? मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, काही सांगत आहेत तुम्हाला टीईटी जोडा, काही सांगत आहेत तुम्हाला सीटीटी जोडा. तुम्ही काय करायचंय तर तुम्ही सीटीटी आणि टीईटी मध्ये जे तुम्ही ओपन मधून कोणते, म्हणजे 90 पेक्षा अबव कोणत्या याच्यामध्ये मार्क्स आहेत ते तुम्ही जोडणार आहात. आणि दोन्हीपैकी कोणतंही एक जोडलं तर वेल अँड गुड राहणार आहे. कारण कसं आहे की पोर्टलला तुम्ही कन्फ्यूज करू नका. ज्या उमेदवारांची पात्रता जेवढी आहे तेवढीच त्यांनी कागदपत्र जोडा, अन्यथा तुम्हाला प्रेफरन्स येणार नाहीत. अन्यथा बाकीचे लोक काय सांगतात ते तुम्हाला, बरेच समाज माध्यमाच्या माध्यमातून जेवढं केलेलं आहे तेवढं तुम्ही सर्व जोडा. प्रॉब्लेम असा आहे, जर 1 ते 5 साठी जर तुमचा पहिलाच पेपर एलिजिबल असेल आणि तुम्ही 1 ते 5 12वी डीएड झालेलं असेल तर तुम्ही दुसरा पेपर पास केलेला आहे म्हणून तुम्ही जोडून फायदा होणार आहे का? फायदा होणार नाही. उलट तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये प्रेफरन्स येण्यात अडचण येणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी आपली पात्रता काय, सोबतच आपल्याला येणारे प्रेफरन्स
कोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहोत तेवढेच तुमचं एज्युकेशन मध्ये टाका. सोबतच अदर एज्युकेशन आहे ते तुम्ही कितीही टाकू शकता, कारण त्याचा तुम्ही भरलेल्या फॉर्मला तुम्ही जबाबदार आहात. हा महत्वाचा डिस्क्लेमर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सध्या आपण वेबिनार पण अरेंज करतोय तुमचा फॉर्म चुकी बरोबर. ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.